लसूण मेथी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मेथीची भाजी. मेथीच्या भाजीचे शेंडे व जी कवळी देठे असतात ती खोडून घ्यायची. मेथीच्या भाजीला माती असते, त्यामुळे मेथीची भाजी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. भाजी धुवून घेतल्यामुळे भाजीला जी माती असते ती सर्व निघून जाते. मातीमुळे भाजी कचकच लागू शकते. लसूणी मेथीच्या भाजीला लागणारे साहित्य: खूप सारा बारीक चिरून घेतलेला लसूण, बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, मोहरी, जिरे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, चवीनुसार लाल मिरची पावडर, भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट आणि मीठ. तुम्ही इथं बघू शकता, कढई आपली छान गॅसवरती तापू दिली. कढई तापली की त्यात तेल टाकायचे. या भाजीला तेल जरा जास्त लागते. तेल तापले की त्यात सुरुवातीला मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे. छान तडतडल्यानंतर त्यात बारीक करून घेतलेला लसूण टाकायचा. लसूण छान गुलाबी रंग येईपर्यंत तडतडू द्यायचा. नंतर त्यात बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची टाकायची. 2 ते 3 मिनटं मिरची तेलामध्ये परतू दिली की त्यात लगेच कापून घेतलेला कांदा टाकायचा. कांदा पण छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्यात 1 चमचा मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकली तरी पण चालेल. तुम्ही इथं बघू शकता, कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यामध्ये टाकलेली आहे मी 1 छोटा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग. बारीक गॅसवरती सर्व मसाले छान परतून घेतले. तुम्हाला इथं दिसत असेल, मसाले परतल्यानंतर त्यात धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकली. भाजी 5 मिनटं खालीवर छान हलवून घेतली. कमी गॅसवरती भाजी झाकण न ठेवता तशीच छान होऊ दिली. 3 ते 4 मिनिटांनंतर परत एकदा भाजी खालीवर केली व त्यात बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकला व चवीनुसार मीठ टाकले. या भाजीमध्ये पाण्याचा 1 थेंबही वापरलेला नाही. कमी गॅसवरती भाजी तशीच छान 5 ते 10 मिनटं परत एकदा होऊ दिली. तेल सुटेपर्यंत भाजी छान होऊ दिली. तांदूळाची, बाजरीची, ज्वारीची भाकर किंवा चपाती, रोटी यासोबत आपण ही भाजी खाऊ शकतो. लसूण मेथी ही एक प्रवासातील आठवण आहे माझ्यासाठी. जवळजवळ 12-13 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे ताईंनो. ही रेसिपी मी प्रवासामध्ये शिकलेली आहे. तुम्हाला जर ऐकायची असेल ही रेसिपी मी कुठं शिकली, कशी शिकली, तर नक्कीच मला कमेंट करा ताईंनो. त्यावेळेस ही रेसिपी मेन म्हणजे चुलीवरती आणि लोखंडाच्या ताव्यावरती केलेली होती. कशी वाटली ताईंनो तुम्हाला माझी लसूण मेथी बनवण्याची पद्धत? जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा. परत परत तुम्ही हीच रेसिपी करणार. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा.